तर इकडे अकोला जिल्ह्यात सुद्धा मे महिन्यातच पावसानं थैमान घातलं। पावसाळ्यात वेळप्रसंगी उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता सज्ज झालंय। अकोला जिल्हा प्रशासनाकडून शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक घेण्यात आलंय। अकोल्यातल्या मोरणा नदीपात्रात हे प्रात्यक्षिक पार पडलं। या प्रात्यक्षिकात पूरस्थिती निवारण, बचाव कार्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आणि जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीवेळी शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी या पथकाची तयारी असल्याचंही इथे निदर्शनास आलं। आता होऊ घातलेल्या मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनापासून बचाव कसा करावा यासाठी अकोल्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कडून मोठी जय्यत तयारी केली जात आहे। ही पूर्व तयारी आहे। यासोबत आपण या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत या व्यवस्थापनातील अधिकारी आहेत। सर, काय सांगाल तुम्ही, नेमकी कशी तयारी केली, काय सांगाल? तयारी ही आहे की आमची बोट वगैरे आणि आमची जी टीम आहे वंदे मातरम आपत्कालीन पथक हे पूर्ण जिल्ह्यामध्ये नेहमी सज्ज राहते आणि जिथे कुठे काही घटना घडली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू करतो। त्याचप्रमाणे यावर्षी जे मान्सून लवकर आल्यामुळे आणि अतिवृष्टी होत असल्यामुळे आम्ही तयारी लागलेलो आहोत आणि तयारी करून आम्ही पूर्ण ठेवलेली आहे। दोन्ही बोटचे इंजिन वगैरे आम्ही सर्व चेक करून ठेवले आणि जिल्हा किंवा जिल्ह्याच्या बाहेर जर कुठे आपत्ती निर्माण झाली तर आम्ही तिथे तात्काळ जाऊन माहिती मिळाल्यावर तात्काळ जाऊन तिथे आम्ही रेस्क्यू करू, तिथे लोकांना मदत करण्याचे पूर्ण प्रयत्न करू, जे नेहमीप्रमाणे आम्ही करतो मागील 20 वर्षापासून। 20 वर्षापासून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणारे सुनील कल्ले सर आणि त्यांनी यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात कशी तयारी करावी ती याबाबतची माहिती सविस्तर दिली आहे। दरम्यान आता येऊ घातलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये कुठेही आपत्ती जर निर्माण झाली तर त्याची पूर्व तयारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।